नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता काव्या आणि रम्या या दोघींनी एक कॉफी बनवलेली असते पार्थसाठी। तेव्हा आता काव्याला असं वाटतं की पार्थ आपली जी काही कॉफी बनवलेली आहे तर तीच घेईल, परंतु मात्र आता पार्थने मुद्दाम म्हणजे तो आता काव्यावर नाराजच असतो। तर त्याने आता रम्याची जी कॉफी आहे तर ती बनवलेली कॉफी घेतलेली असते। हे बघून आता रम्याला खूप आनंद होतो आणि काव्याला आता इतकं वाईट वाटतं। त्यानंतर मात्र आता लगेच पार्थ काव्यासमोर रम्याला विचारतो की तुला माहिती आहे का कॉफीमध्ये मला काय आवडतं। तेव्हा लगेच आता रम्या इतकी खुश होते आणि विचारते की काय, तर पार्थ म्हणतो कारण या कॉफीची चव कधीही बदलत नाही आणि उगाच झालेले बदल मला नाही आवडत। कारण आता काव्याने आता पार्थसाठी स्वतःला बदलवलेले असते, हे काही पार्थला आवडलेले नाही। अगोदर त्याने इतका प्रयत्न करून सुद्धा काव्य बदललेली नसते, परंतु आता मनापासून काव्य बदलली म्हणजे पार्थसाठी बदलली हे त्याला नाही आवडत आणि तो रम्याला काव्यासमोर हे उत्तर देतो। काव्याला खूप वाईट वाटते। त्यानंतर आता नंदिनी ऑफिसला निघालेली असते, तर ती आता मालतीला म्हणते की आई मला खूप उशीर झाला, मी निघते। परंतु आता तेवढ्यात तेथे जीवा येतो आणि लगेच आता मालती जीवाला म्हणते की तू सोडतोस ना। तेव्हा लगेच आता जीवा म्हणतो की डोंट वरी, मी असताना तू कशाला नंदिनीची काळजी करतेस। तेव्हा आता नंदिनी आता आई समोर जीवाला विचारते की तुम्ही नसताल तेव्हा मग। तेव्हा मात्र आता जीवा हा नंदिनीकडे बघत असतो। तेव्हा मित्रांनो आता हे जे काही यांचे मनाविरुद्ध झालेले बदल आहे, कारण पार्थसाठी काव्याने स्वतःला चेंज केले आणि इकडे नंदिनीसाठी जीवाने स्वतःला बदलवले, आपलं प्रेम विसरलं। जे काही अगोदर त्यांनी मनापासून करायला हवे होते ते मात्र त्यांनी आत्ता स्वतःसाठी इतके बदल केलेत, ते मात्र आता ह्या दोघांना सुद्धा मान्य नसते। जीवा आणि नंदिनी आहे ना, तर त्यांचं नातं असं सुरळीत होईल का? आणि पार्थ आणि नंदिनी जे काही इतके दुखावले गेलेले आहे तर त्यांचं जे काही मन आहे तर ते मनात आता कायमचं निघून ते जीवा आणि काव्या दोघांना माफ करतील का? हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।